शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आता आपल्या सोबत आहेत। शिरसाट सर नमस्कार। नमस्कार। काय तुमची प्रतिक्रिया आहे संभाजीनगर मधल्या या सगळ्या घडामोडींबद्दल? मी कालच त्याच्याबद्दल माझं मत व्यक्त केलं होतं की ही निदा खान जी आहे ही फक्त त्याला काय म्हणता येईल मोहरा आहे हा। बर हे रॅकेट पूर्ण महाराष्ट्रात चालवलं जात आहे। नगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर या ठिकाणी चालवलं जातं आणि ही मोहरा आहे। जे मेन कल्प्रिट जे आहेत, जे मुख्य सूत्रधार आहेत हे इम्तियाज जलील सारखे आणि त्यांची टीम आहे। आता जी काही ती निदा खान पकडली गेली ती कुठं पकडली गेली? नगरसेवकाच्या घरात। तिची आई पण, तिची मावशी पण, आणि हे आता याचा उघड पाठिंबा देणारा माणूस नाशिकला येऊन, म्हणून याला हे सर्व माहिती होतं आणि आपला दबाव पोलिसांवर टाकायचा प्रयत्न त्याने केला, परंतु पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केला, तिला शोधून काढलं। आता इम्तियाज जलीलला सुद्धा अटक झालीच पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणार आहे। मी आता संध्याकाळी मुख्यमंत्र्यांकडे जातोय, त्यांनाही सुद्धा सांगतो की एसआयटी ची मार्फत सुद्धा याची चौकशी झाली पाहिजे। मुळामध्ये नाशिक पोलीस चांगलं काम करतायत, त्याबद्दल त्यांचं खरं तर धन्यवाद त्यांना दिले पाहिजे। पण तुम्ही थेटपणे आरोप करताय इम्तियाज जलील यांच्यावर की या संपूर्ण प्रकरणाच्या मागे त्यांचाच हात आहे किंवा त्यांनीच हे घडवून आणले? आता तुम्ही मला एक सांगा, याला नाशिकला जायची आवश्यकता काय होती? यांनी केलं नसेल, जाऊन तिथं पाठिंबा देणे आणि ही निर्दोष आहे सांगणे, हा कोण काय जज आहे का? ज्यांनी सर्टिफिकेट देणे त्याला गुंतवल्या जात आहे, मग गुंतवल्या जातं तर ही संभाजीनगरला कशी आली आणि ते एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरी कशी राहील 1.5 महिना? एखाद्या आरोपी, समजा आरोपी नसेलही, त्याच्यावर जर आरोप लागले तर पोलिसाला सहकार्य करा, निर्दोष असेल तर निर्दोष सुटेल। परंतु हे खोटे सगळे खोटे नाटे प्रकार आणि आरोपीला सहकार्य करणे म्हणजे सह आरोपी त्याला होतो, परंतु हे तर मुख्य आरोपी आहेत, म्हणून यांना ही अटक झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी। त्यांचा सातत्यानं असा आरोप आहे की फक्त मुस्लिम आहेत म्हणून टार्गेट केलं जाते, कुणावर अन्याय अत्याचार करताना जात पाहिली जात नाही, कोणत्या जातीचा हे ठरवलं जात नाही। याला आता कुणाला अटक झाली म्हणजे जात आली, मग करा धर्मांतर करा सर्वांचं, कोणी काही बोलणार नाही। तुम्ही बलात्कार करा, कोणी काही बोलणार नाही। असं चालतं का? आता या चिमोरडीवर बलात्कार करणाऱ्याला सगळेजण त्यांच्या विरोधात उठले का नाही? असं नसतं। जात पाहून कोणी कोणताही गुंड असेल किंवा कोणताही महिला असेल अत्याचार करत असेल तर त्याला त्याची जात नाही, त्याच्या कृत्याचा त्याला भोगावा लागेल। इम्तियाज जलील यांच्यावर या प्रकरणात कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? 100% मागणी आहे। आता तो जेलमध्ये जाईल, नक्की पोलीस त्याच्यावर ते सर्व काढतील, त्याच्या पाळमुळं खोदून काढतील। शिरसाट सर धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केलीत त्याबद्दल।